नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे भाजपच्या कोट्यातली। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातली खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे। दिल्लीचेही तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याखेरीज पर्याय नाही असं मुनगंटीवार म्हणतायत। किंबहुना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकासच शक्य नाही असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तर महाराष्ट्रात 10 नंबर विकास होईल अशी भावना मुनगंटीवारांनी व्यक्त केलेली आहे। मंत्रिमंडळातून वगळल्यानं मुनगंटीवार अजूनही नाराज आहेत का अशी या विधानानंतर आता चर्चा होतीये। निमित्त होतं चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना इथल्या आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आणि या निमित्तानं सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार सुद्धा उपस्थित असताना मुनगंटीवारांकडून ही खतखत ही सल बोलून दाखवण्यात आलेली आहे। ऐकूया आपण आधी सुरुवातीला मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले। आशिष बाबू, राज्यगीतात आपण सर्वजण उभे राहिलो। या राज्यगीताचा शेवटचा शब्दच मी निवडलाय, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। पण दिल्लीचे तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूर जर वजा केला तर मग मात्र महाराष्ट्राच्या विकासाला उत्तर शून्य येईल। चंद्रपूरचा एक जोडला तरच 10 नंबरी विकास होईल आणि यासाठी आपण आपली शक्ती चंद्रपूरच्या विकासाच्या पारड्यात टाकावी। आशिष बाबू, राज्यगीतात आपण सर्वजण उभे राहिलो। राज्यगीतातलं शेवटचं वाक्य हे माझ्याकरता फार महत्त्वाचं असल्याचं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण महाराष्ट्र तख्त राखत असताना चंद्रपूरला सोबत घेऊन जाणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्याखेरीज महाराष्ट्राचा विकास निव्वळ अशक्य आहे असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। जर चंद्रपूरचा एक जोडला तर महाराष्ट्रात 10 नंबरी विकास होईल हेही सांगायला मुनगंटीवार विसरलेले नाहीयेत। त्यामुळे मुनगंटीवार पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त करतायत का अशी चर्चा या निमित्तानं होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।